The next concept we are going to learn about the conservation of momentum. Okay, so what is momentum? Momentum is quantity of motion, means mass into velocity. So what is conservation of momentum? It is when two bodies of some mass m1 are moving with some velocity and m2 moving with some velocity. When they collide with each other, mass will be same or mass will remain same after collision, but velocity changes. We don't know the value of velocity. Okay, so this is called as the conservation of momentum, means momentum before collision is equal to momentum after collision, means there is no loss in momentum. So conservation of momentum is m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. Okay, and what is coefficient of restitution? E is equal to v2 minus v1 upon u1 minus u2. ओके, न्यूमरेटरमध्ये फायनल व्हेलॉसिटी, डिनॉमिनेटरमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटीमध्ये त्यात पण आफ्टर कोलिजनची पहिले घ्यायची आहे आणि खाली बिफोर कोलिजनची इनिशियल व्हेलॉसिटी घ्यायची आहे. म्हणजे न्यूमरेटरमध्ये 2 येणार, डिनॉमिनेटरमध्ये 1 येणार, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा, स्क्वेअर रूट ऑफ h2 अपॉन h1. h2 म्हणजे आफ्टर इम्पॅक्ट, आफ्टर बाउन्सिंग द बॉल, that height we have to taken here h2, and h1 is before impact height. means suppose एक बॉल आहे, तो आपण काही व्हेलॉसिटीनी खाली टाकलाय किंवा एका पर्टिक्युलर हाईटवरून खाली टाकलाय, तर तो काय होणार, एका पर्टिक्युलर दुसऱ्या हाईटवरती तो रिबाउंड होणार. तर ही हाईट h1 झाली आणि ही हाईट झाली h2. तर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय, h2 अपॉन h1. रिबाउंड नंतरची हाईट अपॉन रिबाउंडच्या आधीची हाईट, म्हणजे हाईट आफ्टर इम्पॅक्ट डिवायडेड बाय हाईट बिफोर इम्पॅक्ट इन स्क्वेअर रूट. सो विल टेक वन न्यूमरिकल. आता एक रिसेंट विचारलेलं न्यूमरिकल आहे. द आयडेंटिकल 1.2 kg कॉलर्स. ओके, 1.4 कॉलर्स दिलेले आहेत. ठीक आहे, आयडेंटिकल मीन्स दोघांचं पण वेट सेम आहे 1.2 kg आणि याचं पण 1.2 kg आहे. ओके, बिफोर इम्पॅक्ट त्यांची व्हेलॉसिटी दिलेली आहे 5 मीटर पर सेकंड अँड 2 मीटर पर सेकंड. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज गिवन, E is given 0.65. We have to find out velocity after impact. v1 आणि v2 फाइंड करायची आहे velocity. So by conservation of momentum is m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. m1 आणि m2 दोन्ही सेम आहे, कारण आयडेंटिकल म्हटलंय तर दोघांचं वेट 1.2 सेमच राहणार. इन ब्रॅकेट u1 प्लस u2 इज 5 प्लस 2 इज इक्वल टू हिअर अगेन 1.2 इंटू 1 v1 प्लस v2. ओके, सो v2 प्लस v1 हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. हे येणार 1.2 1.2 कॅन्सल, हे येणार 7. दिस इज इक्वेशन नंबर 1. Now coefficient of restitution is E is equal to v2 minus v1 upon u1 minus u2. E दिलेला आहे 0.65. v2 minus v1 कॅल्क्युलेट करायचं आहे. u1 is 5, u2 is 2. सो इकडे काय येणार, v2 minus v1 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे काय येणार, 5 minus 2 3, 3 into 0.65 it is 1.95. 1.95. दिस इज इक्वेशन नंबर 2. सॉल्व 1 and 2. 1 आणि 2 सॉल्व केल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळतात. v2 इज इक्वल टू 4.47 मीटर पर सेकंड
and v1 is equal to 2.525 मीटर पर सेकंड. हे झालं आन्सर. हा क्वेश्चन आपल्याला 5 मार्क्सला येणार आहे कंपल्सरी. विल सॉल्व अनदर क्वेश्चन. Ball A is 20 Newton, having initial velocity means before impact velocity 6 meter per second in rightward direction. Ball B has weight of 10 Newton. Its velocity is 8 meter per second in leftward direction. Okay. E is given 0.6, coefficient of restitution is given 0.6. We have to find velocity after collision. Okay, so what is coefficient of restitution? Coefficient of restitution is conservation of momentum, m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. m1 is 20, हे न्यूटन मध्ये दिलेलं आहे. मास हे नेहमी kg मध्ये असतं, त्याला 9.81 ने डिवाइड करायचं आहे. u1 is 6 plus 10 upon 9.81, u2 is 8. आता 6 आपण प्लस घेतलंय कारण ते राईट वर्ड आहे, आपल्याला हे मायनस घ्यायचं आहे कारण हे लेफ्ट वर्ड आहे. अगेन m1 is 20 upon 9.81 v1 plus 10 upon 9.81 v2. 20 upon 9.81 हे येतं 2.039 into 6 minus this will be 1.019 into 8 is equal to 2.039 v1 plus 1.019 v2. म्हणजेच काय 1.019 v2 plus 2.039 v1 is equal to, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. हे कॅल्क्युलेशन येणार 4.08. 4.08. This is equation number 1. Now coefficient of restitution is E is equal to v2 minus v1 upon u1 minus u2 is 0.6. v2 minus v1 व्हॅल्यूज आपल्याला माहित नाही, फाइंड करायच्या आहे. u1 is 6 minus u2 is minus 8. हे मायनस साइन या फॉर्म्युल्याचं मायनस साइन आहे आणि u2 ची व्हॅल्यू मायनस ही वेगळी घ्यायची. जर हे नाही घेतलं तर सगळं आन्सर चुकणार, 0 मार्क्स होऊन जातील. ओके, सो v2 minus v1 is equal to, हे कॅल्क्युलेशन 8 plus 6 14 into 0.6 that is 8.4. इक्वेशन नंबर 2. नो सॉल्व इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करायचं आहे आपल्याला. बघा व्हॅल्यू पुट केलेली आहे. v2चं कोएफिशियंट 1.09, v1चं कोएफिशियंट 2.039 and 4.08. अगेन v2 1 कोएफिशियंट, याचा -1 and 8.4. सो वी विल गेट द आन्सर. v2 म्हणजेच vb येणार 6.93 मीटर पर सेकंड and v1 is va, that will be -1.46 meter per second. Means after collision velocity of 2 will means ball 2 or ball B move in rightward direction and ball A will move in leftward direction after collision. Okay, here is the another problem. A 20 megagram railroad car moving with velocity of 0.5 meter per second speed to the right. Okay, to the
write collides with 35 megagram railroad car which is at rest, means its velocity will be 0. If coefficient of restitution between two cars is 0.65, determine the speed of cars after collision. V1 and V2 we have to find out. हे प्रॉब्लेम आतापर्यंत 4 वेळा विचारलेला आहे. मे 19, डिसेंबर 19, डिसेंबर 23 and May 24 5 मार्क्ससाठी. So M1 is given 20 megagram. 1 megagram is equal to 10 raised to power 6 gram. म्हणजेच काय 20 into 10 raised to power 3 kg. आपल्याला kg मध्ये घ्यायचं आहे. and M2 is 35 into 10 raised to power 3 kg. Okay, by conservation of momentum M1 U1 plus M2 U2 is equal to M1 V1 plus M2 V2. Put the values. 20 into 10 raised to power 3, U1 is 0.5 plus 35 into 10 raised to power 3 into 0 is equal to 20 into 10 raised to power 3 V1 plus 35 into 10 raised to power 3 V2. From this we will get 20 V1 plus 35 V2 is equal to 10. Or we can write 35 V2 plus 20 V1 is equal to 10. This is equation number 1. Now coefficient of restitution is V2 minus V1 upon U1 minus U2 is 0.65. V2 minus V1 upon U1 is 0.5 minus 0. So from this we will get V2 minus V1 is equal to 0.5 into 0.65. It is 0.325. This is equation number 2. Solving 1 and 2 we will get the values. V2 is 0.3 meter per second and V1 is minus 0.025 meter per second. Okay, this is the problem. Now we'll take the problem on coefficient of restitution. So we'll take problem on coefficient of restitution. E is equal to H2 upon H1. Okay, a ball is dropped from a height of 2 meter, means what? H1 is given. H1 is 2 meter. Height of first bounce means H2 is 1.2 meter. Determine coefficient of restitution and height of second bounce. Okay, आपण याला consider करूया 0. This is first bounce height and second bounce height. Okay, so coefficient of restitution is जी हाईट छोटी आहे ती घ्यायची वरती, म्हणजे H1 upon H0 means in square root H1 is 1.2, H0 is 2. So from this we will get the value of E is equal to 1.2 divided by 2 in under root, it is 0.774. ओके, तर खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू दिलेली नसते, तर त्याच्याऐवजी इलास्टिक इम्पॅक्ट असं दिलेलं असतं. परफेक्टली इलास्टिक इम्पॅक्ट. तर इलास्टिक इम्पॅक्ट असं जर दिलेलं असेल तर तिथे ईची व्हॅल्यू ही 1 असते. परफेक्ट इलास्टिक इम्पॅक्टमध्ये ईची व्हॅल्यू 1 असते. जर ईची व्हॅल्यू दिलेली नसेल आणि हे सेंटेन्स दिलेलं असेल तर त्या केसमध्ये ईची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायची. ओके, नाउ वी आर आस्क्ड द सेकंड बाउन्स हाईट. सेकंड बाउन्स हाईट घ्यायची आहे. इट इज
H2 अपॉन H1 इज 0.774. H2 कॅल्क्युलेट करायचा आहे. H1 दिलेला आहे 1.2. हे स्क्वेअर रूट आपल्याला काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. Squaring on both side, 0.774 square is equal to H2 upon 1.2. Calculate. So the value of H2 is 0.72 meter. This is the problem. Okay, we'll take another problem. In this problem, one of the requirement of tennis ball to be used for in official competition is that when dropped on rigid surface from a height of 2540 mm, means H0 is given 2540 mm. Height of first bounce must be in the range of H1 is given in the range of 1346 mm less than H1 less than or equal to 1473 mm. We have to find out the range of E. We have to find out the range of E. So we'll consider case 1, in which we will take the value of H1 is this. When H1 is 1473 mm, so E is equal to H1 upon H0, 1473 upon 2540. This will become 0.762. And case 2, when H1 is 1346 mm, so E is equal to H1 upon H0. H1 is 1346 upon H0 is 2540, which is 0.728. So the range of E will be 0.728 mm, sorry, mm9. It is coefficient less than or equal to E less than or equal to 0.762. So this is all about the conservation of momentum and coefficient of restitution. हा टॉपिक कंपल्सरी करायचाच आहे, हे येणारच आहे 100%.